ओम नमः शिवाय. मित्रांनो, तुमचे वय जर 60 वर्षापेक्षा जास्त असेल आणि अजूनही तुम्ही या गोष्टी करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला अशा तुमच्या काही सवयी सांगणार आहे. त्या जर तुम्ही अशाच करत राहिला, तर तुमच्या जीवाला खूप धोका आहे. मित्रांनो, सगळ्यात पहिली सवय आहे खूप वेळ एकाच जागेवर पडून राहणे. होय मित्रांनो, आपण म्हातारे झालो की आपल्याला काहीच करायची इच्छा होत नाही. फक्त आपल्याला असं एका जागेवर पडून राहावे वाटते. काही काम नको, कोणाकडे जायला नको, फक्त एका जागेवर पडून राहायचे. पण मित्रांनो, आता तर खूप गरज आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या तब्येतीला सांभाळले पाहिजे. कारण जसजसं आपले वय वाढत जाते, तसतसे आपल्याला नको ते आजार चालू होतात आणि त्यातील खूप आजार आपलं एका जागी फक्त पडून राहिल्याने होतात. तुम्ही जर एकाच जागी पडून राहिलात तर शरीरात रक्तप्रवाह कमी होतो आणि सांधे जास्त दुखायला लागतात. म्हणून मित्रांनो, दिवसा तुम्ही थोडा आराम करू शकता, पण जास्त वेळ पडून राहणे टाळा. त्याच्यापेक्षा तुम्ही न्यूजपेपर वाचा, झाडांना पाणी घाला, मुलांसोबत खेळा, पुस्तक वाचा, टी व्ही बघा, तुमच्या मित्रांना भेटायला जाऊ शकता आणि असे अनेक कामे तुम्ही करू शकता. मित्रांनो, दुसरी गोष्ट आहे भूक नसतानाही जास्त खाणे. होय मित्रांनो, म्हातारपणात आपली पचनशक्ती कमी झालेली असते. जसं आपल्याला तरुणपणात सगळे आरामात पचायचे, तसं आता वय वाढले की पचत नाही. म्हणून जेव्हा भूक नसेल तेव्हा अजिबात खायचं नाही. जर तुम्ही तसे केले तर तुमचे पोट खराब होऊ शकते, पित्त होऊ शकते, शुगर वाढू शकते किंवा पचनशक्ती कमी होऊ शकते. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जेवढी भूक असेल तेवढेच खा. उलट आयुर्वेद असे सांगतो की जर तुम्ही भूक आहे त्यापेक्षा जर कमी जेवण केले तर तुम्हाला बाकी कोणताही त्रास होणार नाही. तुम्हाला म्हातारपण एकदम चांगले घालवायचे असेल तर तुम्ही तुमचे एक रुटीन बनवू शकता. सकाळी उठल्या उठल्या नाश्ता करा, नंतर दुपारी जेवण करा आणि रात्री लवकर जेवण करा 7 पर्यंत. म्हणजे तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही. मित्रांनो, इथेपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. मित्रांनो, तिसरी गोष्ट आहे राग आणि ताण कमी घेणे. होय मित्रांनो, आपले वय जसजसे वाढत जाते तसतसे आपला राग सुद्धा वाढायला लागतो. मग आपण नको त्या गोष्टीवरून चिडचिड करतो आणि हे असे दिवसभर करत बसलो तर मग आपल्या मेंदू आणि हृदयावर याचा वाईट परिणाम होतो. म्हणून मित्रांनो, जेवढे खुश हसत खेळत राहता येईल तेवढे राहावा. त्याच्यामुळे तुम्ही निरोगी राहू शकता. मित्रांनो, चौथी सवय आहे स्वतःहून औषध घेणे. होय मित्रांनो, आपले जसे वय वाढत जाते तसतसे आपल्याला अनेक आजार व्हायला चालू होतात. जसे की हाय ब्लड प्रेशर, सांधेदुखी, शुगर आणि मग त्याचे अनेक औषधे चालू होतात. पण मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणतेही औषध स्वतःहून घेऊ नका. कारण मित्रांनो, आपल्याला वाटत असते की आपण तरुण असताना हे औषध घेतले होते, मला काहीच होत नव्हतं, मग आता पण घेतली तरी चालेल. पण मित्रांनो, तेव्हा तुमची प्रतिकारशक्ती जास्त होती, औषधांची रिॲक्शन येत नव्हती. पण आता जेव्हा आपले वय होते तेव्हा आपल्याला माहीत नसते की कोणत्या औषधाने आपल्याला काय परिणाम होईल आणि ते कधी-कधी जीवावर सुद्धा बेतू शकते. म्हणून कोणतेही औषध घेताना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. स्वतःहून कोणतेही औषध घेऊ नका. मित्रांनो, पाचवी गोष्ट आहे जास्त मीठ आणि साखर खाणे. होय मित्रांनो, जास्त मीठ आणि साखर आपल्या शरीरासाठी खूप घातक असते. जर तुम्ही दररोज जास्त मीठ आणि साखर खात असाल तर ते आत्ताच बंद करा. नाहीतर तुम्हाला खूप मोठ्या गोष्टींचा सामना करावा लागेल. जास्त मीठ खाल्ल्याने तुमचा BP कमी जास्त होऊ शकतो आणि जास्त साखर खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखर खूप वाढू शकते. त्याचा परिणाम तुम्हाला चक्कर येणे, मळमळल्यासारखं होणे, डोळ्यांपुढे अंधारे येणे अशा परिस्थितीला सामोरे जावे लागेल. आणि जर एकदा हा त्रास चालू झाला तर तो त्रास परत कमी होणे फार अवघड आहे. म्हणून मित्रांनो, आजपासून साखर आणि मीठ कमी खावा. मित्रांनो, सहावी गोष्ट आहे रात्री खूप वेळ जागे राहणे. होय मित्रांनो, आपले वय वाढले की आपल्याला लवकर रात्री झोप लागत नाही. मग जर आपण रात्री खूप वेळ जागे राहिलो तर त्याचा थेट परिणाम
आपल्या मेंदू आणि हृदयावर होतो. मग तुम्हाला पित्त वाढू शकते, चिडचिडपणा वाढू शकतो, डोके दुखू शकते, शरीरात ताकदच राहत नाही असे वाटू शकते. असे अनेक आजार होऊ शकतात. त्याच्यासाठी तुम्ही रात्री लवकर झोपले पाहिजे. तर तुम्ही असे केले तर तुम्हाला लगेचच फरक जाणवेल. मित्रांनो, 7वी गोष्ट आहे संपूर्ण दिवस टीव्ही आणि मोबाईल बघत बसणे. होय मित्रांनो, जेवढा जास्त आपण टीव्ही आणि मोबाईल बघतो तेवढा ताण आपल्या मेंदू आणि डोळ्यांवरती पडतो. डोळे दुखायला लागतात, डोळ्यांमध्ये जळजळ चालू होते, डोळे लाल होतात, अशा अनेक गोष्टी व्हायला चालू होतात. म्हणून मित्रांनो, दिवसभरात खूप कमी मोबाईल आणि टीव्ही बघा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे सांगायला विसरू नका. मित्रांनो, 60 वर्षानंतर सुद्धा तुमची गुडघेदुखी, सांधेदुखी अजूनही चालूच आहे का? जर हो असेल तर या 5 उपायांनी तुमची सांधेदुखी आणि गुडघेदुखी कायमची बंद होऊ शकते. तो व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. धन्यवाद.